उपजून या परदेव काला खावो दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवल काही काल्याची एकमेका देवमुखी सुखे घालो उंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवल काही काल्याची तुका म्हणे वाळवंट बरवी नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवल काही काल्याची पांडुरंगा चराचरी ज्यांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण हेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता बंधू रंगभूमिका कीर्तने उभी होती त्या लोका काळ मृदंग श्रुती दिखा त्या माझे नमन दंडवत देवा सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणात आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अविरो उपजोनिया पुढते येवो काला खाओ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवल काही काल्याचे। आज आपल्या या टाकळी गावी थोडं ते खनकत आहे का थोडं कमी करावाच ह्याचा थोडा प्रातिवार्षिक स्वरूपामध्ये गेले 6 वर्षापासून थोडा आवाज दे इच्छापूर्ती गणेश मंडळाच्या वतीनं भगवान गणेशाच्या या गणेश जयंतीच्या महापर्वणीच्या काळावरती सर्व ग्रामस्थ मंडळी यांना एकत्रित करत मानवी जीवनातला हेतू सफलतेकडे नेण्याकरता आवाज द्या आणि जीवनाची सार्थकता सिद्ध करण्यासाठी जीवनाची सफलता साध्य होण्यासाठी जी साधना करावी लागते त्याला परमार्थ असं म्हणतात। आणि या परमार्थातली वृत्ती अखंड टिकून राहण्याकरता जे ऐकावं लागतं त्याचं नाव कीर्तन आहे। या कीर्तन परंपरेची जोपासना आपण सर्व मंडळी करत आहात, द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे। यामध्ये सहभागी असणारे सर्व कार्यकर्ते मंडळी जास्त कडक झाला, अन्नदान करणारे दानशूर दाते, गावातील सर्व स्त्री पुरुष माता मावल्या आबालवृद्ध सर्वजण अतिशय श्रद्धेनं गेले 6 वर्षापासून हा उत्सव या ठिकाणी चालू आहे। भगवान गणेश हे अग्रपूजेचे मानकरी आहेत। कुठल्याही कार्याची सुरुवात करत असताना भगवान गणेशाची वंदना करावी लागते। अग्रपूजेचा मान आपल्या धर्मशास्त्रानुसार भगवान गणेशाला दिलेला आहे। भगवान गणेश सर्व गणाचे ईश आहेत म्हणून ते गणेश आहेत आणि त्यांच्या साधनेनं बुद्धीचे ते असणारे दायक आहेत, बुद्धीची देवता आहे आणि या देवतेची उपासना व्हावी या हेतून या इच्छापूर्ती गणेश मंडळाचे सर्व कार्यकर्ते या सर्वांनी भगवान गणेशाच्या मंदिराची उभारणी केली, मंदिराची स्थापना केली आणि त्या निमित्तानं 6 वर्षापासून हा अखंड या ठिकाणी महोत्सव चालू आहे। याही वर्षी अतिशय श्रद्धेने तो संपन्न होत असताना आज माझ्याकडे असणारी आजची सेवा
आमचे हरिभक्ती परायण मृदंगाचार्य राहुल महाराज यांच्या अतिशय आग्रहामुळे, नाहीतर मला संध्याकाळी परत नांदेडला कार्यक्रम लांब होता आणि मग इथून परत तिकडं जायचं आहे, परंतु त्यांच्या अतिशय आग्रहामुळं या ठिकाणी अचानक येण्याचा योग प्राप्त झाला। आपण सर्वजण संप्रदायाच्या विचारावर प्रेम करणारी मंडळी आहातच। सर्वांच्या समोर चिंतन करत असताना उपस्थित सर्व गायनाचार्य मृदंगाचार्य सर्व मंडळी सर्वांच्या समवेत चिंतन करत असताना श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग भगवान परमात्मा काल्याचा प्रसाद कोणाला देतो याच्या अधिकाराचा विचार करणार आहे। विठाला कार्यक्रमाची सांगता करत असताना काल्याचं कीर्तन करावं लागतं, हा आपला नियम आहे। काल्याचं कीर्तन का करायचं, काल्याचं कीर्तनाशिवाय सांगता का होत नाही त्याचं कारण असं आहे, साधनेची समाप्ती ही काला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत होत नसते। काला झाला की सप्ताह संपला, पुन्हा जर महाराज आला तर मग का आला, आता काल आज उद्या 2-3 दिवस आला तर सप्त्यालाच आला, सगळ्यालाच माहिती आहे। पण एकदा काला झाला की पुन्हा आला की माणसं म्हणतात मग का आला, काला झाला की हाला पुन्हा काय, काला झाला की संपलं, काला झाला की साधना संपत असते। साधनेची अंतिम स्थिती, साधनेची अंतिम अवस्था, साधनेची अंतिम असणारी अनुभूती हे काल्याची असते। जोपर्यंत काला प्राप्त होत नाही तोपर्यंत साधना संपत नसते। या जीवनाला जर आनंदाची अनुभूती प्राप्त करून द्यायची असेल तर काल्याच्या प्रसादाची आवश्यकता असते आणि काल्याच्या प्रसादाची प्राप्ती झाली किंवा काला झाला की साधनेचा शेवट होतो, दुःखाची समाप्ती होते आणि आनंदाची अनुभूती प्राप्त होत असते। काला म्हणजे काय, काला म्हणजे केवळ लाह्या आणि दही कालवून खाणं एवढं महत्त्वाचं नाही। दही लाह्या कालवून तर घरी बसून खाता येतात, इथं पुन्हा 2 तास कीर्तन ऐका, पुन्हा लाईन लावा, पुन्हा प्रसाद मिळवा, एवढा अट्टास करायची गरज काय, तर तो दही आणि भात कालवून खाणं म्हणजे काला नाही। काला काय आहे, परमात्म रूपाशी ऐक्य करणं म्हणजे काला आहे। परमात्म्याशी एकता निर्माण करता आली पाहिजे। जन्मच्या जन्म आपण परमात्म्यापासून दूर जात आहोत, ती अवस्था परत परमात्मा रूपाशी एकरूप होता यावं म्हणून भगवंतानं आपल्याला मनुष्य देह प्राप्त करून दिलेला आहे आणि या देहाच्या द्वारे परमात्म्याशी ऐक्य झालं की मग काला झाला। जोपर्यंत त्याच्याशी ऐक्य होत नाही तोपर्यंत काला होत नाही, कारण या देहाचं वैशिष्ट्यच आहे परमात्म्याशी ऐक्य करणं, परमात्म्याशी एकता करणं, परमात्मा रूपाचं दर्शन करणं, नव्हे नव्हे परमात्माच बनणं। कबीरदासजी महाराज काय सांगतात, नरका होत पशुका होत कन्हैया, नरका कछुना होय, नर करणी करे तो नरका नारायण होय। कबीरदासजी महाराज सांगतात, अरे बाबा पशुका होत पनैया, नरका कछुना होय, नर करणी करे तो नरका नारायण होय। परमात्मा रूपाची प्राप्ती होते तेवढी सामर्थ्यता या मनुष्य देहात असल्यामुळे परमात्म्याची प्राप्ती झाली की काला झाला, त्याच्याशी ऐक्य झालं की आपला काला झाला। जीव परमात्मा जोनी जीवतत्व ब्रह्मतत्व यांचं मिलन होणं म्हणजे काय आहे, काला आहे। आणि त्या काल्याची अनुभूती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत साधना संपत नाही, म्हणून काल्यानंच कार्यक्रमाची सांगता होत असते। विठाला म्हणून भगवंतानं आपल्याला मनुष्य देह जो दिलेला आहे तो काल्या करता दिला, याच्यात काही शंका नाही। आपण ज्या भारत देशातील लेकर आहोत त्या देशाची संस्कृती, त्या देशाची विचारधारा, त्या देशाची तत्वप्रणाली ही जगा वेगळी आहे। जगामध्ये जर आपल्याला दुःख घालवायचं असेल तर वारकरी संप्रदायाच्या विचाराचा विचार करावा लागेल, कारण आवाज बिघडला बघ, सध्याच्या या धावत्या गतिमान कलीच्या विकृत काळामध्ये साऊंड बंद पडले कुठले तरी, सध्या धावत्या या गतिमान विकृत काळामध्ये मानवी प्राण्याला सुखाच्या किनाऱ्यापर्यंत जाऊन पोहोचायचं असेल तर वारकरी संप्रदायाची विचारधारा महत्वाची आहे। त्या विचाराचं आचरण केलं तर जगामध्ये दुःख नावाचा पदार्थ शोधावा लागेल, कारण संप्रदायाची विचारधारा एक गाव, एक तालुका, एक जिल्हा, एक पंथ, एक जात, एक धर्म एवढी मर्यादित नाही। काल्याचा जर विचार केला, सामाजिक दृष्टिकोनातून काल्याचा विचार केला तर आमच्या संतांनी ज्या वेळेला काला वाळवंटामध्ये केला त्यावेळेला ज्ञानोबराय कीर्तना करता उभा आहेत, त्या ठिकाणी नामदेवराय आहेत, त्या ठिकाणी चोखोबराय आहेत, त्या ठिकाणी जनाबाई आहेत, त्या ठिकाणी सावताबाबा आहेत, हे सर्व असणारे संत एकत्रित केत
आनंदाचा केलेला कल्लोळ म्हणजे काल आहे. याच्यामध्ये समाजाला एक संदेश आहे. भारतीय तत्वज्ञानाचा विचार केला, भारतीय परंपरेचा विचार केला तर अनेकत्वामध्ये एकत्व ही भारतीयांचं वैशिष्ट्य आहे. आमच्या जाती पुष्कळ आहेत, आमच्यात पंथ पुष्कळ आहेत, आमच्यात संप्रदाय पुष्कळ आहेत, आमच्यात देव पुष्कळ आहेत. एवढं जरी असलं तरी आम्ही एक आहोत. ही एकताच काल आहे. हे सामाजिक दृष्टिकोनातला काल आहे. हे लक्षात ठेवा. सर्वांनी कारण काय, या संप्रदायाच्या विचाराचा विचार मांडत असताना एक भगव्या कपड्यामधला विरक्त त्यागी संन्यासी जगभर या संस्कृतीची प्रचार करत होता. त्यावेळेला तो महात्मा ज्या वेळेला व्यासपीठाकडे बोलण्याकरता जात होता तेवढा सगळा समाज हसत होता. हा माणूस काय बोलणार आहे, याच्या अंगावर पूर्ण कपडे देखील नाहीत, काय उपदेश करील. पण ज्या वेळेला तो बोलण्याकरता उभा राहतो त्याच्या मुखातला निघालेला पहिला शब्द जगातल्या प्रत्येक व्यक्तीला टाळी वाजवायला लावत होता. त्याचं कारण असं होतं की त्याच्या मुखातला निघालेला शब्द जगातल्या प्रत्येक व्यक्तीला आपलंसं करत होता. येथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनीनो, म्हणून त्या पवित्र स्वामी विवेकानंदाचा हा पवित्र देश आहे. हे लक्षात घ्या. म्हणून या देशाचा गौरव वेगळा आहे. दारावर आलेला अतिथी विनमुख जाऊ नये याकरता आपल्या लेकराचं मुंडको तोडून देऊन दारातल्या अतिथीला जेवण देणाऱ्या कबीर मुसलमानाचा हा देश आहे. म्हणून या देशाचा गौरव हा वेगळा गौरव आहे. या देशाची वैशिष्ट्य ही एकतेमध्ये आहे. आणि म्हणून त्या एकतेचं एक प्रतीक असा सामाजिक दृष्टिकोनातून विचार केला तर त्याला आपल्याला काला म्हणता येतं. विठाला आणि मग दुसरा जो अर्थ आहे आपल्या आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार केला तर परमात्म्याच्या कृपेनं मिळणारा प्रसाद तो काल्याचा प्रसाद आहे. आणि मग परमात्म्याच्या कृपेचा प्रसाद कोणालाही मिळत नाही, त्याच्याकरता अधिकारी व्हावं लागत असतं. देवाच्या प्रसादे करारे भोज प्रसादे करारे भोजन व्हाल कोण कोण अधिकारी. परमात्म्याच्या कृपेच्या प्रसाद जो आहे, जो कृपा प्रसाद आहे त्याच्याकरता अधिकारी व्हावं लागतं. कोणालाही परमात्मा प्रसाद देण्याकरता तयार आहे. एक लक्षात ठेवा, भगवंताला प्रसाद तो देण्याकरता तयार आहे पण घेण्याकरता अधिकारी असला पाहिजे ना. कोणालाही परमात्मा देतो का? तुकोबरा म्हणतात भगवान परमात्मा आम्हाला देतो, पण देत असताना कोणी व्हारे अधिकारी आम्हारे अधिकारी. अधिकारी व्हा, प्रसाद परमात्मा देईल. आम्ही प्रसाद घेण्याकरता तयार आहेत पण अधिकारी होण्याकरता तयार नाहीत. अधिकारी झालं की परमात्मा येऊन प्रसाद देतो. मग प्रसाद घेत असताना
बघा, पाहे प्रसादाची वाट. प्रसादाची वाट तर सगळेच पाहे, पण पुढं ताट धुवून द्यावं का ताट धुवून घ्यावं? नेहमी दुसऱ्या कोण ताट धुवून घ्यायची सवय लागलेली माणसं. दुसरं कोण तुमचं ताट धुईल? तुम्ही तुमचं ताट धुवा ना. आपापलं. बघा, आपल्या ज्या भारतीय संस्कृतीच्या परंपरा होत्या का, त्या सगळ्या विज्ञानवादी होत्या. सगळ्या गोष्टीला विज्ञान. दाराच्या तुळशीपासून कपाळाच्या गंधापर्यंत सगळ्याला. बघा, आता मी सगळं सांगत नाही. जुन्या काळातली जी पद्धत होती त्याच्या पाठीमागे अध्यात्म होतं, विज्ञान होतं आणि समाजशास्त्र होतं. माणसं जर बाहेरून आली तर पाय धुतल्याशिवाय आतमध्ये येत नव्हती. का तर बाहेरून आल्यानंतर पाय स्वच्छ धुवून घरामध्ये प्रवेश करावा. मग आम्हाला येड्यात काढणारी माणसं आता आंघोळ करून यायला लागली. कोरोना झाल्यावर कोरोना दाखवून दिला आमची संस्कृती किती विज्ञानवादी आहे. बघा, जाऊ दे, आता सगळं सांगत नाही. आता आमची माणसं हातात हात देत नव्हती. हातात हात द्यायची परंपरा आपली नाही, अशी रामराम म्हणण्याची परंपरा आहे. मग रामराम मध्ये अध्यात्म आहे, विज्ञान आहे, समाजशास्त्र आहे, तिन्ही गोष्टी आहेत. रामराम का म्हणायचं? हातात हात दिला तर त्याचे जंतू आपल्याकडे येतील ना, म्हणून हातात हात द्यायचा नाही, रामराम म्हणायचं. तू राम, मी राम, आपण दोघं एकच आहोत, राम राम. हे अध्यात्म आहे. आणि आपलं आपल्यापाशी, तुझं तुझ्यापाशी. हातात हात द्यायचे नाहीत म्हणून राम राम आहे. परंतु आता हातात हात घेणारी माणसं आता मधी असं करतात, यांना घे ना घे. हातात हात सगळे राम राम म्हणत होती, त्यांना राम बी कळाला, राम बी कळाला. का? आमचा सगळ्या परंपरा आमच्या विज्ञानवादी आहेत. त्याच्या पाठीमागे विज्ञान आहे. जुन्या काळामध्ये पंक्तीला आपापल्या घरचं ताट घेऊन यावं लागायचं. ताट घेऊन यायचं. त्याचा बघा हेतू किती स्वच्छ होता, शुद्ध होता. एक तर घरचं ताट, आपणच जेवत असलेलं ताट शुद्ध असेल, स्वच्छ असेल, ते ताट घेऊन यायचं. जेवण करताना वाटोळं होत नव्हतं, कारण ताट असल्यामुळं वाटोळं होणार नाही. आणि जरी शिल्लक राहिलं तरी घरी जात होतं. घरी मग तिकडे कोणाला का होईना पण घरी जात होतं. आता तसं नाही. हे विज्ञान सांगणारी माणसं पत्रवाळी जेवतेत, केमिकल पोटात घालतेत, कॅन्सर करून घेतात आणि आम्हाला विज्ञान शिकवितात. आमचे पूर्वज लोक अडाणी होते काय? आमचे वाडवडील, आजोबा, पंजोबा, खापर, ही सगळी माणसं फार विज्ञानवादी होती. ती विज्ञानच जगत होती. त्यांची घरं असतील, त्यांची संस्कृती असेल, त्यांच्या परंपरा असतील, ह्या सगळ्या विज्ञानवादी होत्या. आणि आता ह्या विज्ञान सांगणारी ते केमिकलचे असते द्रोण, त्यात पातळ वरण गरम टाकलं की ते केमिकल त्या वरणात मिसळतं. कॅन्सरचं प्रमाण त्याच्यामुळे वाढलंय. हे मी सांगत नाही, हे डॉक्टर सांगायले. हे सगळं विज्ञान सांगायले कॅन्सर कशामुळे वाढलं. म्हणून आमच्या सगळ्या परंपरा ह्या विज्ञानवादी आहेत. अध्यात्म काय? ताट, जोपर्यंत आपलं हे ताट स्वच्छ होत नाही तोपर्यंत परमात्मा कृपा करत नाही. हे अंतःकरण शुद्ध करावं लागतं. याच्यात अनादी काळापासून संस्कार बसलेले आहेत. अनादी संस्कार, मालेच्या अनादी संस्कार आहेत. आणि हे चित्त परमार्थ कशा करता करायचा? चित्त शुद्ध करण्याकरता. परमार्थ आपल्याला चित्ताच्या शुद्धतेकरता करायचा आहे. चित्त जर आपलं शुद्ध झालं, चित्तानं जर आपल्याला सहाय्यता केली तर थोडे आहे चित्त सहाय्य झाली. जोपर्यंत चित्त शुद्ध होत नाही तोपर्यंत परमार्थ आपला सफल होत नाही. म्हणून चित्ताची शुद्धता केली की परमात्मा हा आपल्याला प्राप्त होतो. पण त्याच्या आधी चित्ताची शुद्धता करावी लागते. म्हणून अधिकारी परमात्मा हा प्रसाद देतो, पण प्रसाद घेण्याकरता शुद्ध ताट असलं पाहिजे. विठाला मग काल्याचा अधिकारी देवता देखील नाही. ब्रह्म, चंद्र, वरुण, देवता या लोकांना सुद्धा काल्याचा प्रसाद देव झाले, पण काल्याचा अधिकार नाही. ब्रह्माधिकासी
माणसं देखील काल्याचे अधिकारी नाही, त्यांना काला मिळत नाही. ब्रह्मादिकासी हे दुर्लभ, दुर्लभ उच्चिष्ट. ब्रह्मादिकांना दुर्लभ आहे, मग काला मिळतो कोणाला? जो या मृत्यू लोकात आहे, जो जन्माला या ठिकाणी आलाय. मग जन्माला आलाय तो काल्याचा अधिकारी आहे का? जन्माला सगळीच येतात, जन्माला आली काय सगळीच अधिकारी आहेत का? गावात माणसं पुष्कळ आहेत, पण सगळ्यालाच काल्याचा प्रसाद मिळत नाही, त्याचा अधिकार असावा लागतो. मग जन्मोनी असा त्याचा अर्थ नाही. काला प्राप्त होण्याकरता उपजून पुढे यावं लागतंय. उपजणे आणि जन्मणे याच्यात फरक आहे. उपजणे वेगळं आणि जन्मणे वेगळं, हे लक्षात घ्या. उपजून निघणं, उपजून म्हणजे त्याला समानार्थी निपजून समजा, ते लक्षात येण्याकरता सांगतो. जुन्या आताचा काळ थोडा बदललाय. आता फार सासुरवास थोडा कमी झाला म्हणण्यापेक्षा आता सरकार बदली झाला, आता सुनवास सुरू झाला. आता बदली झाली नाही कॅशिट. पहिलं सासुरवास खूप असायचा आणि त्या काळात संपर्काची साधनं नव्हती. एकदा मुलगी गेली की पुन्हा एखाद्या सणाला तिचा काहीतरी निरोप कळायचा. बरं, एखादा माणूस गावचा जरी गेला तरी तिला डायरेक्ट जाऊन बोलता येत नव्हतं. बैठकीत बसायचं, परवानगी मिळाली तर बोलायचं. मोठं मर्यादेचा काळ होता. असं माणसात येऊन घडघड बोलणं ही पद्धत नव्हती, मर्यादा होती. त्या काळामध्ये त्या एक मुलगी, तिचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर नांदायला जाताना त्या मनामध्ये वेगवेगळी स्वप्न. मी सासरला जाईल, सगळ्याला आनंदी ठेवील, माझ्या आईवडिलाचं नाव मोठं करील, कधी घराणं करणार नाही, अशी मनात स्वप्न रंगवत ती निघाली. काय दुर्दैव असतं काही कळत नाही महाराज. आणखीन बी तसं काही ठिकाणी चालूच आहे. ही माणसं अशी का वागतात हा मोठा प्रश्नच आहे. अरे मोठी दुर्दैवाची गोष्ट. यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. ज्या देशात नारीची पूजा केल्या जाते त्या देशात नारीला त्रास दिला जातो, ही मोठी शोकांतिका आहे. का असं माणसं वागतात हा प्रश्नच आहे. आणि तुम्हाला आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. स्त्रीला त्रास हा पुरुषाकडून फार कमी होतो. जी माऊली आपली मुलगी वाटा लावताना ढसढसा रडते, तीच माऊली दुसऱ्याची मुलगी सून म्हणून घरात घेताना दगडाची कशी बनते हा मोठा प्रश्नच आहे. तिला आपल्या मुलीला सासरच्या लोकांनी फुलात सांभाळावं असं तिला वाटतं, मात्र दुसरी मुलगी जी सून म्हणून आपल्या घरात आली तिला मात्र ही सारखं काट्या टोचल्यासारखी बोलत असते. अशा दोन दोन भूमिका एकाच मुखाच्या वाटं कशा निघतात हा ते मोठा गमतीचाच विषय येतो. म्हणून त्या माऊली त्या मुलीचं असं नशीब होतं. म्हणून मी नेहमी सांगतो ना, अरे सुनावर मुलीसारखं प्रेम करा. त्या सुनानं सासू सासऱ्यावर आईवडिलासारखं, तिनं बी सासू सासऱ्यावर आईवडिलासारखं प्रेम करावं, तर घरात आनंद राहील ना. ते काय ते एक आजी माझ्याकडे आली, 80 वर्ष आपली म्हातारी आजी. महाराज म्हणलं काय झालं? काय खरं नाही हो, लय काळ बदललाय, काळाचा महिमा मोठा विचित्र. पहिलवानासारखं माझं पोरग बैल झालं, बैल. मी म्हणलं आता कोण महात्मा आला बुवा असा माणसाचा बैल करणारा? तो कोबराय गाढवाचे घोडे करू म्हणतात, पण असा कोण आहे आता? अहो तसा बैल नाही. मग अहो सोनाच्या पुढे उग नंदी बैल, उग म्हणेन तसं मान हलवित आहे. काही खरं नाही, लय काळ बदलला, आमच्या काळात असतं नव्हतं. मी म्हणलं जाऊ दे आजी, एवढं काय मनावर घ्यायचंय, चालायचंच, काळाचा महिमा आहे. पुरीचं कसं आहे? माय महाराज पुरीचं लय चांगलं आहे बघा. जावया असा मिळालाय, माझी पोरगी उठ म्हणली तर उठते, बस म्हणली तर बसते. कुछ बात समज में आ गई? असे दोन दोन विचार काय म्हणून करता हो? सुनावर मुलीसारखं प्रेम करा, सासू सासऱ्यावर आई वडिलासारखं करा, घरात आनंद राहील. पण या मुलीचं दुर्दैव, मुलगी नांदायला गेली आणि दुर्दैवानं तिला भयंकर त्रास देणारं सासर मिळालं. 2-2 दिवस उपाशी ठेवावं. कामाला तर रात्रंदिवस काम तर करूनच घ्यायचं, जेवायला द्यायचं नाही, टाकून बोलायचं. आणि 8ही दिवस झाले नाही, नांदायला आलेलं लेकरू आहे, नवीनच आहे, 10-15 दिवस नाहीत. मारावं, वाईट वाटायचं, कुणाला दुःख सांगावं, रडायची, कोणापाशी रडावं? गाईच्या गोट्यात जावं, गाईला कवठाळावं, गाईला कवठाळून आपलं दुःख मोकळं करावं. कारण एक वाक्य लक्ष देऊन ऐका, किती जरी जीवनामध्ये दुःख झालं तर हे दुःख फक्त देवमान्य संतांना किंवा आपल्या आईपाशी सांगावं. जगात तुम्ही दुसरीकडे दुःख सांगायला जाल तर हे जग तुमच्या दुःखाचा बाजार केल्याशिवाय राहत नाही.
ती बिचारी विचार करायची मला दिवाळी कधी जवळ येईल, कारण त्या काळात दिवाळीशिवाय फारसं यायला मिळत नव्हतं. दिवाळी आल्यानंतर मला भाऊ न्यायला येईल, मी जाईल, किंवा आईला मी सगळं सांगेल, आई इथं राहण्यासारखी माणसं नाहीत, फार त्रास देतात, मी आईला सगळं सांगल, असं तिनं ठरवलं. दिवाळीचा सण जवळ आला, वाटच पाहत होती, वाळून गेली आहे, भयानक त्रास आहे, 8 दिवस उपाशी ठेवावं, मारावं, भयानक त्रास सहन केला आणि दिवाळीची वाट बघितली. दिवाळीचा सण आला, मुराळी नेण्याकरता भाऊ आला. भावाबरोबर बैलगाडीमध्ये आली माहेरात. आल्याबरोबर आईनं हसून स्वागत केलं. सगळं ये बाळा बस. दिवसभर इकडं तिकडं फिरली. संध्याकाळच्याला आईच्या मांडीवर बसल्याबरोबर आईच्या डोळ्यात, त्याच्या डोळ्यातून घळघळा पाणी. आईचा हात पाठीवून फिरवला. आईच्या हाताचा स्पर्श झाल्याबरोबर डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या, रडायला लागली. आईने विचारलं, बाळा का रडतेस, काय झालं तुला सांग. तिनं असं ठरवलं होतं मनात, आईला नाही सांगायचं, कशाला सांगावं. आईला जर मी माझं दुःख सांगितलं तर आई पुन्हा नीट जेवायची नाही, रोज माझी चिंता करल, तिला फार दुःख होईल, वडिलाला दुःख होईल, आपलं आपणच भोगावं, कशाला सांगायचंय, काय असेल ते असेल, असं मनात ठरवलं होतं. पण आईच्या मांडीवर डोकं ठेवल्यावर पाठीवून हात फिरवला की कधी डोळ्यातून धारा लागल्या तिला कळलंच नाही. आईचा स्पर्श असतो. आईनं तिला उठवलं, रडू दिलं, पूर्ण हलकं होऊ दिलं तिचं मन, आणि मग उठवलं, पुन्हा तोंडावून हात फिरवला, डोक्यावर हात फिरवला. बाळा तू रडतेस, काय झालं सांग. काही नाही आई, उगा तुझी लई दिवसानं. नाही, मी तुझी माय आहे, आई आहे. दिवसभर आल्यापासून बघते तुझ्या चेहऱ्याकडे, तू हसत होतीस पण हसत नव्हती, हातून रडत होतीस. मला चांगलं वाटावं म्हणून बळच हसरा चेहरा करत. मला कळत नाही, आईपासून तू काही लपवू शकत नाही, जगाबरोबर लपविशील पण आईला नाही लपवू शकत. सांग, मोकळ्या मनानं सांग काय झालं. मग तिनं सगळं सांगितलं. आई तिथं माणसं नाहीत ग, राक्षस राहतात. वाळलेले तुकडे मला खायला, आपल्याकडे कुत्र्याला खाऊ घालतात तसल्या भाकरी मला खायला देतात. काम करून घेऊ दे ग, मी कितीही काम करील, पण नीट कोणी बोलत नाही, मारतात मला, खूप मारलं. एक वेळेस तर माझा जीव जातो काय की असं वाटलं होतं, तुझी भेट होईल का नाही असं वाटलं होतं. एवढा त्रास आहे आई, कसं करू मी, माझं जीवन तुला भेटण्यासारखं, पुढचा भेट होईल का नाही हे सुद्धा मला सांगता येत नाही, एवढा भयानक त्रास आहे मला, मी कसं करू मला कळत नाही. आईनं सगळं ऐकलं, दिराचं बोलणं काय, सासूचं बोलणं काय, सगळं ऐकलं. पण भारतातल्या स्त्रिया कुलवान असतात, शिलवान असतात, धैर्यवान असतात. त्या माऊलीनं डोक्यावरून परत हात फिरवणं सांगितलं, बेटा माझं ऐक, हे बघ, मी जर तुझ्या भावाला सांगितलं, तुझा भाऊ पैलवान आहे, तुझे वडील बी सामर्थ्यवान आहेत, उद्याच जातील, पुन्हा भांडणं वाढतील, मारामाऱ्या होतील, तुझ्या आयुष्याचं वाटोळं होईल, तुझं आयुष्य वाया जाईल, लोक पुन्हा नाना प्रकारचे बोलतील. थोडे दिवस त्रास सहन कर, एखादा मूलबाळ झालं, एखादा मुलगा झाला ना तुला, तुझा त्रास कमी होईल. फक्त एक मूल होईपर्यंत त्रास सहन कर. जेवढा त्रास तुला सुरुवातीला होईल पण तुझा भविष्यकाळ चांगला होईल, माणसं बदलतील. फक्त तू माझ्याकरता ऐक. आत्ता जर मी सांगितलं तर वाद वाढल, वाद विकोपाला जाईल, संसाराचं वाटोळं होईल. बघा भारतातल्या स्त्रियांनी सुनाला काय सांगितलं पाहिजे याच्याकरता शंकर पार्वतीच्या लग्नाच्या वेळेला काय सांगितलं होतं उमेला, ते जरा तुम्ही दोहे समोर आणा. मी आता ते सांगत नाही, मला काल्याच्या कीर्तनाकडे पुढे जायचं, विस्तार करत नाही. ज्या वेळेला सीतामातेचं लग्न झालं त्यावेळेला काय उपदेश केलता त्याचा विचार समोर करा. त्या विचारानं मुलीला समजून सांगावं लागतं. तिनं पुन्हा मुलीला समजून सांगितलं. पहाटेच्या वेळेला तिचं मन हलकं झालं, मुलीला समजून सांगितलं. मुलीनं ठरवलं, आई म्हणती ती बरोबर आहे. परत ती नांदायला आली. भयंकर त्रास तर होताच, हळूहळू त्रास कमी झाला. तिला मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर मग त्रास कमी झाला. दिवस आनंदानं जाऊ लागली. आणि मग ती मुलगा घेऊन नंतर येणाऱ्या दिवाळीला ती माऊली मुलगी गावाकडे आली. आणि गावाकडे आल्यानंतर तिची जी माय आहे, तिची जी आई आहे, सगळ्या गावातल्या लोकांना सांगायची, नांदायसारखं सासर नव्हतं, परंतु माझं लेकरू त्या भयानक त्रासामध्ये निभजून निघालं. तेवढ्या त्रासामधून कडक सासू होती, सासर नांदायसारखं नव्हतं, पण माझं लेकरू तिथं त्या हाताखाली त्या सासूच्या निपजून निघालं. याला निपजणे म्हणतात, त्याला निपजून म्हणतात. तसं परमात्मा आपली आई आहे. ती आई आपल्याला प्रसाद देण्याकरता तयार आहे. पण गंमत कशी आहे, आम्ही सासुरवासी लोक आहोत. इथं कोणाचा सासुरवास आहे? संसाराचा सासुरवास आहे. आम्ही सगळे सासुरवासी आहेत. किती सासुरवास आहे? तुकोबरा काय वर्णन करतात? संसाराच्या संसाराच्या
अति न सहाय्य पाषाण फुटती, एवढा ताप या संसाराचा आहे. परमात्मा आपली आई आहे, प्रसाद देण्याकरता तयार आहे. एवढ्या त्रासातून येत विषयाची दाट झाडी, माझे काम क्रोधाचे साकडे, चुकून आला पहाडी सद्वासनीची या संसाराच्या जाचातून कुणाचा त्रास आहे बघा. त्या महाराजांनी त्याचे कृपक अभंगच केलाय. दीर कोण, सासू कोण, कोण ननंद आहे याचं वर्णनच केलं आहे. आणि तिचा भयानक त्रास आम्हाला होतो. या कामाच्या त्रासातून, या सासूच्या जाचातून त्रास सहन करून निपजून पुढे यावं लागतंय. त्यावेळेला परमात्मा प्रसाद देतो. प्रसाद घेण्याची इच्छा असते, परमात्म्याच्या कृपेची इच्छा आहे, परमात्म्याच्या भेटीची इच्छा आहे. पण सासुरवासातलं जीवन, काम क्रोध लोभ यांचा सासुरवास काही साधा नाही. या संसारामध्ये भयानक असणारा सासुरवास आहे. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, कागा सासुरवास भगवंता आपोलिया सता काम क्रोधास कल्पना अविद्या सासू या सगळ्याच्या जाचातून पुढे यावं लागतंय. या सगळ्यातून वाचून, नाहीतर एक कधी कधी घात करायला टपलेले आहेत. कामानं बऱ्याच लोकांचा घात केलाय, त्याला प्रसादापर्यंत येऊ दिलं नाही, पुन्हा परमात्मरूपी आईची भेट होऊ दिली नाही. कधी कधी एखाद्या माऊलीचं नशीब असतं ना महाराज, एखाद्या वेळेला घात होतो, राखेल टाकून पेटवून देऊन घात करता. तसं काम सुद्धा अनेकाचा घात करतो. पण तुकोबाराय म्हणाले, या सर्वांच्या जाचातून ज्या वेळेला माणूस निपजून निघतो त्यावेळेला तो काल्याचा अधिकारी होतो. तुकोबाराय म्हणले, आम्ही काला घेण्याकरता येऊ, पण कसं येऊ? पडते येऊ काला खाऊ दही भात. महाराज म्हणतात, आम्ही उपजून या सगळ्याच्या जाचातून आम्ही काय करू, उपजून पुढे येऊ आणि मग काला खाण्याचा अधिकारी होऊ. काला खाऊ दही भात. आता दही भात कशा करतात? दही भात शब्द का वापरला? दही भात हा प्रेमाचं प्रतीक आहे. जुन्या काळात
काही गोष्टी न बोलता ओळखायच्या. आता बी ओळखल्या पाहिजेत पण माणसं आता ओळखत नाहीत. काही गोष्टी न बोलता ओळखाव्या लागतात. न बोलता ते काय झालं, एक मनुष्य एक जणाकडं घोडी मागायला गेला. त्याला कुठेतरी जायचं होतं, प्रवास करायचा होता आणि प्रवास करायचा असल्यामुळे तो गेला. म्हणला हो तुमच्याकडली घोडी आहे ना, तेवढी घोडी मला द्या. त्यानं सांगितलं घोडी नाही, घोडी चरायला गेली आहे आणि आत्ताच मी आलोय त्यामुळं दमलेली आहे, ती चरायला गेली आहे. घोडी काही इथं नाही, तुला दिली असती बाबा पण घोडी इथं नाही असं तो म्हणला. तेवढ्यात काय झालं, घोडी तिकडून किकली. घोडीचा आवाज आला. घोडीचा आवाज आल्यावरती म्हणला काय राव खोटं बोलताय, घोडीचा आवाज येतोय, घोडी इथंच आहे आणि तुम्ही मला घोडी नाही म्हणता. ती म्हणला शहाण्या तुला घोडीची भाषा कळली पण माझी कळली नाही. म्हणजे कळलं का, डायरेक्ट नाही म्हणायचं नसतंय, त्याला ओळखून घ्यायचं ना. आता तो आपल्याला टाळायला लागला म्हणजे त्याला द्यायचं नाही. ते बोल ना तसं काही गोष्टी जेवणावर. जुन्या काळात बघा लग्नाची जी पद्धत होती का नाही, इकडली पाहुणे तिकडे जायचे, तिकडले पाहुणे इकडे यायचे. मग कशा करत जात होते, काही विनाकारण खर्च करत होते का नाही. इकडून तिकडे गेल्यानंतर तिथं स्वयंपाक तयार व्हायचा. आता ज्या मुलाकडे आपल्याला मुलगी द्यायची आहे त्याच्या घरी जेवायला जायचं, अगोदर घर बघायला जायचं. त्या काळात काय आचारी स्वयंपाकाला नव्हते, घरचेच माणसं स्वयंपाक करायचे. आता काय आता ते काही उपयोग नाही. आता किती वेळा तुम्ही बघायला गेला तरी सगळ्याचा घरचा स्वयंपाक सारखाच आहे, काही ओळखू येत नाही, आचारीच आहे सगळीकडे. पहिलं कसं होतं, घरची माणसं स्वयंपाक करायची, मग त्या स्वयंपाकावरून ओळखायचं माणसं रागीट आहेत का प्रेमळ आहेत. जास्त तिखट हाणत असलं की समजायचं इथे जरा कडक कार्यक्रम दिसतोय बरं का. म्हणजे माणसं जेवणावर ओळखायची, तिथल्या घराच्या त्या स्वच्छतेवर, घरातल्या सगळ्या. आता घरात कार्यक्रम कुणी ठेवीतच नाही, आता मंगल कार्यालयातच आहे. आता मेळच लागत नाही लग्न होऊस तर काय झालंय ती. पुन्हा म्हणतात फसलं रे फसलं, फसणारच होतं. जुनी जी पद्धत आहे ती योग्य होती. त्या जेवणामध्ये मुलगी बघायला जायचे, तिला बोलवायचं, तिला कुंकू लावायचं, प्रश्न विचारायचा. त्याला काय नोकरीला ठेवायचं होतं का, प्रश्न कशाला विचारायचा, तिचं बोलणं कसं आहे, तिचं चहा घेऊन येताना चलणं कसं आहे, तिच्या चलण्यावर तिच्या बोलण्यावर तिचा स्वभाव कळावा, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आहारावर सगळ्या गोष्टी कळत असतात. आहार महत्वाचा आहे. आपल्या धर्मशास्त्रामध्ये आहाराला विशेष महत्व आहे. जसा आहार तसा विचार होतो आणि जसा विचार तसं आचरण घडत असतं. आहार शुद्ध सत्वशुद्धी. आहार शुद्ध असेल तर विचार शुद्ध असतात, म्हणून आहाराला महत्व आहे. आणि मग जुन्या काळात काय असायचं, पुन्हा पुन्हा जर पाहुणा आपल्या घरी यावा असं जर वाटत, आताही तो नियम आहे पण कोण पाळत नाही, तर शेवटच्या दिवशी वाटायला व्हायच्या टायमाला पाहुण्याला दही भात खायला दिला पाहिजे. दही भात हे प्रेमाचं प्रतीक आहे. आणि ताटात दही भात आला की समजायचं पुन्हा पुन्हा यासारखं पाहुणं आहेत. आणि जर गाठाळ पिठलं पिठाळ भाकर आली तर पुन्हा इकडं लवकर पिशवी आणायची नाही. असं त्या आहारावर ओळखायचं ना. दही भात हे प्रेमाचं प्रतीक आहे, म्हणून दही भात प्रेम असल्यामुळे तुकोबऱ्या म्हणतात काला खाऊ दही भात, आम्ही दही भाताचा काला खाऊ, त्याच्याकरता उपजून पुढे येऊ. कुणीतरी विचारलं महाराज एवढा त्रास घ्या, उपजून निघा, पुन्हा पुढे या, पुन्हा काला खाना करता पुन्हा आग्रह करा, एवढं करण्यापेक्षा तुम्ही जिथं येत वैकुंठात तिथंच काला करा की. महाराज म्हणले वैकुंठामध्ये काला नाही दुसऱ्याच्या
असतो पण तिथं कालाच नाही. वैकुंठी तो ऐशे नाही कवल काही आल्याचे तिथं काला नाही. आता गंमत काय, संतांचा वर्ग काय आपल पोट्या नाही. आपलं कसं आहे, आपलं ते आपलंच आणि दुसऱ्याचं बी आपलंच. आपलं संतांचा वर्ग वेगळा आहे. सेवित्व हा रस वाटेतो आणि का संत आपलंसे खात नाही. ते काय सांगतो तुम्हाला. एकदा आता थोडंसं जेवायला, आता पंक्तीला बोललं तरी कुणी येत नाही, पण एक काळ असा होता की त्या टायमाला जेवायला मिळत नव्हतं. 2 टायमाचं पोटभर जेवायला मिळणं फार अवघड होतं. गावातली अनेक माणसं एक टायमानंच जीवन जगायची असं परिस्थिती होती. आणि कधी कधी तर दुष्काळासारखं वातावरण झालं तर जेवायला मिळणं फार कठीण होतं. आता काही नाही, आता पुष्कळ आहे. आता कुणी तुम्ही जेवायला चारदा बोललं तरी कुणी यायला तयार नाही. पण ज्या टायमाला अन्न मिळत नव्हतं त्यावेळेला अन्नाला किंमत होती. एक वेळेचं जेवण मिळणं फार अवघड असायचं. ते बघा, आता आम्ही जेव्हा आळंदीला शिकत होतो ना, आळंदीला शिकत होतो 1990-92च्या टायमाला. आता अलीकडे पैसे मिळायला लागले संप्रदायात पुष्कळ, त्यावेळेला पैसा मिळत नव्हता. मधुकरी मागून आम्हाला जगावं लागायचं. आणि मग मधुकरी मागून आणायची. मधुकरी येत नाही तोपर्यंत उपाशी राहायचं आणि मग आल्यानंतर सर्वांनी जेवायचं. मधुकरीच्या गावाला जर सुतक पडलं तर 10 दिवस महाग उरलेल्या सगळ्या भाकरी वाळवून सांभाळायच्या आणि सुतकामध्ये त्या भाकरी खावा लागायच्या. आणि मग एखाद्या वेळा जर लगातार सुतक पडत गेलं आणि जर वाळलेल्या भाकरी संपल्या तर परिस्थिती अशी होती की त्या किराणा दुकाना शेजारी जाऊन उभं राहायचं. पत्रवळ्या कोणीकडे चालल्यात त्या बघायच्या, बोलू कोणी न बोलू, अपमान करू, पळत जाऊन बसायचं. आता माणसं नको अजीर्ण होईपर्यंत खाऊ घालतात, पण त्या काळामध्ये एक वेळेला भाकर मिळणं किती कठीण आहे हे त्या अनुभवलं त्याच लोकांना कळत आहे. असं एका गावात प्रसंग पडला. माणसं उपाशी होती, जेवायला मिळत नव्हतं. श्रीमंत माणसानं ठरवलं की सगळ्याला जेवण द्यायचं आहे. 8 दिवस माणसं उपाशी आहेत. त्यानं दौंडी दिली, उद्या सगळ्याला पोटभर जेवायला मिळेल. किती आनंद झाला. 8 दिवस अन्नाचा कण नाही आणि पोटभर जेवायला मिळणारे म्हणल्यावर किती आनंद होत असेल. आम्हाला जर पंक्तीचा निरोप आला ना महाराज, एवढा आनंद व्हायचा. आळंदीला शिकत असताना पंक्तीला जर कोणी सांगतच नव्हती ना, मिळतच नव्हतं खायला. आता नाही, आता काळ वेगळा आहे. आता आळंदीत बी वेगळंच आहे आणि सगळीकडे वेगळं आहे. आता संपला ते काळ, गेला तो गेला, जाऊ द्या. आताच्या पोराचं नशीब आहे, त्यांना आता तिथं आळंदीत गेल्याबरोबर तर लगेच 5,000चा सप्ताह लागते. त्याला काय, ते हाटलामध्ये जाऊन हाटला जायची हिंमत नव्हती हो आमची त्या टायमाला. मोठी अधिकारी लोक असायचे, महाराज लोक रस्त्यानं फिरायचे, ताकद नव्हती कोणाची हाटला जाऊन असं चहानं काय खायला. एक वडापाववाला होता हाजरी मारुतीपाशी, तो जरा माळकरी माणूस होता. त्याला माहित होतं की आळंदीतले पोरं उपाशी असतात आणि मग जर लईच भूक सहन होण्या गेली तर त्याच्याकडे पोरं जायची, तो त्यांना खाऊ घालायचा. त्या पुन्हा तुमच्या पैसे जेव्हा येतील तेव्हा द्या म्हणायचा. पण ती आडबाजूला, म्हणजे हाजरी मारुती आडबाजूला आहे. नाहीतर हिंमत नव्हती कोणाची की हॉटेलमध्ये पाऊल ठेवायची. त्या टायमाला बाबा होते, मोठी माणसं होती, ती काळ मर्यादेचा होता. आता तसं नाही. आता मधुकरीचं कमी आणि हाटलाचं जास्त आहे. आता पैसा बी आला ना, नशीब आहे, पैसा आहे. तर त्या काळातली मी गोष्ट सांगतोय. जेवायला मिळालं नव्हतं, 8 दिवस माणसं उपाशी होती आणि त्यानं सांगितलं पोटभर जेवायला, उद्याच्याला सगळ्याला 12 वाजता पंगत आहे. काय आनंद झाला माणसाला, पोटभर मिळणार आहे. सगळी माणसं धावून आली, पंगत बसली, वाढ झाली, मस्त स्वयंपाक केलेला, पुरणाच्या पोळ्या, भजे, कुरवडी, पापडी सगळं वाढलेलं आहे. आणि मग त्या मोठ्या माणसाची जी सूचना करणारी माणसं, हे बघा आपले शेठजी मोठे श्रीमंत आहेत, दानशूर आहेत, काही कमी नाही, भरपूर स्वयंपाक केलेला आहे, भरपूर, किती लोक येऊ द्या, खूप पोटभर जेवण करा, काय काळजी नाही. फक्त आपल्या मालकाने एक आट घातली आहे, काय जेवायचं तेवढं जेवा, पण हात वाकडा करायचा नाही. हात असा वाकडा करायचा नाही. तर जेवायचं कसं? भूक लागलेली माणसं ताटकाळलीत, 8 दिवसाची उपवासी, हात वाकडा करे. आमच्या वारकरी लोकांनी पंगत आपली सेपरेट धरली होती. ते काय तिकडे माणसात गर्दीत नव्हते. मग वारकऱ्यांनी म्हणले, वारकरी हुशार, पुढच्या पंक्तीला म्हणले जरा पुढं सरका, हे थोडं पुढं सरकले आणि ह्याने आपलं सुरुवात केली. सुरुवात केल्याबरोबर ती बाकीचे लोक चकित, त्या शेठजीचे लोक आले, हे तुम्ही कसं काय जेवायला लागलात? आम्ही कसं काय जेवायला? आम्हाला 3रं चरण माहिती म्हणले.
तिसरं चरम पाठे म्हणले एकमेका देऊ. याने काय करायचं, त्याच्याच पात्रावरला ताट घ्यायचा आणि त्याच्या मुखात घालायचा, त्यानं त्याच्याच घ्यायचा आणि त्याच्या मुखात घालायचा. हात वाकडा करायचा काही प्रश्नच नाही, पोटभर जेवा. एकमेका देव मुखी सुखी घालू उंबरी. आणि मग हे काला करण्याकरता तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम विठोबार कीर्तन आहे. काल्याच्या कीर्तनाचा नियम आहे, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, गोकुळामध्ये चरित्र केलं त्याचा उच्चार केला पाहिजे. गोकुळामध्ये चरित्र तर अगणित आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंताच्या चरित्राचा उच्चार केला पाहिजे असा नियम आहे. भगवंताचं चरित्र तर अगणित आहे, पण त्यातल्या त्यात रांगत रंगणी चोरित लोणे कमाल कृष्णा रांगत रंगणी चोरी तोलोनी धावणे धरते गवळणी बांधिती चरणी देते घाराणी यशोदे साजनी हो. अनंत प्रकारच्या लीला भगवंताने गोकुळामध्ये केल्या, त्या चरित्राचा उच्चार केला पाहिजे. भगवान परमात्मा गोकुळामध्ये यशोदा मैयाला आनंद देत होते. भगवंताला यशोदेनं नटवावं. एक वाक्य लक्षात ठेवा, भक्ती ही ब्रह्माला नटवत असते. ज्ञान अनुभवतं, भक्ती नटवते. सुंदर नटवावं, सकाळी उठावं, आंघोळ घालावी, भगवंताच्या केसाचा असा जुट्टा बांधायचा वरी. आता काय त्याला बी कापायला लागलेत ते वरी. काय बांधते तुमच्याकडे, काय म्हणते त्याला? वरी केसाचा लहान लेकराचा बांधते त्याला जुट्टाच म्हणतात ना. नाही कसं भागा भागात त्याचा शब्द बदल येतो. यशोदा मैयानं सकाळी उठावं, भगवंताला नटवावं, सुंदर केसाचा जुट्टा बांधायचा, पायात पैजणं बांधायची, पिवळा पितांबर बांधायचा कन्हैयाला, दंडामध्ये बाजूबंद लावायची, केसरी गंधाचा टिळा, काजळाचा टिकला गालावर, गळ्यामध्ये नीलमणी बांधायचा भगवंताच्या. भगवान परमात्मा फार सुंदर दिसायचे. आणि मग भगवान परमात्म्याला नटवावं. यशोदा नटवू लागली. यशोदेचं काय भाग्य असेल. अरे ज्या देवाचं स्वप्न पडत नाही, योग्या दुर्लभ असा असणारा परमात्मा आज यशोदा मैया त्या निर्गुण निराकार ब्रह्माला नटवते. बघता बघता भगवान 5 वर्षाचे झाले. कीर्तनात लवकर मोठे होतात, भागवतात हळूहळू होतात. आणि मग त्या 5 वर्षाचे भगवान झाले. वाड्याच्या बाहेर आले. पेंद्या बोबड्या वाकड्या सुदाम्या सगळ्यांनी पाहिलं. कन्हैया काय रे, अरे आता तरी आमचा विचार करा, आम्हाला काहीतरी जेवायचा विचार करा. आम्ही मागल्या अवतारामध्ये तुझ्याबरोबर झाडाचा पाला खाऊन जगलो, आता तरी आम्हाला पोटभर खाऊ घाल. भगवान म्हणले खाऊ घालतो, या माझ्या मागे. बना तो
माझ्या मागं आला तर तुम्हाला पोटभर खायला देतो. रोज एका वाड्यावर जावं, काय खायचंय तेवढं खावं, गाडगी फोडून टाकावीत, गाडगी पालती घालावीत. सगळ्या गवळणी उठून बघायच्या. पाहते गवळणी तव ते पालती दुधानी, म्हणती नंदाची आपोरे आजी चोरी केली खरे. आणि मग सासूबाईने विचारलं, माय कोण ग चोर आहे? आवाज येत नाही, गोंधळ होत नाही, कोण चोर असल? सुनानं सांगितलं, आत्याबाई मला माहिती नंदाचं पोरग आहे, त्याच्याशिवाय दुसरं नाही, तया विनाशी नो हे दुसरी आईसी, म्हणती नंदाची आपोरे. अच्छा, मग तुम्ही जाण सांगून या. मी गेले असते पण आधीच आमचं त्यांच्या वाड्याचं पटत नाही, उगं वाद वाढल. सगळ्या सुनबाईला सांगितलं तुम्ही जा. सुना नटून निघाल्या, कारण आतापर्यंत सुनबाईला वाड्यावर जायला मिळालं नव्हतं. सगळ्या गवळणी नटून आल्या आणि जाताना ठरवलं, अगोदर बघून घेऊ काळ आहे का गोर आहे. रात्रीच येते रात्री जाते बघितलंच नाही ना, अगोदर बघू आणि मग घरानं सांगू. सगळ्या गवळणी आल्या. यशोदा, ए नंदराणी बाहेर ये, बाहेर ये म्हणल्यानंतर यशोदा म्हणले, काग कालवा करलात? अगोदर बाहेर ये. यशोदा बाहेर आली. काग का कालवा करताय? कालवा कुठे तुझा कृष्ण्या? कृष्णा गेला खेळायला. बोलव. अगं पण का बोलवायचे? अगोदर बोलव. पण काय झालं सांग. नाही अगोदर बोलव. यशोदा म्हणली, गोंधळ करू नका, अगोदर बोलवते, उगे कालवा करू नका. यशोदा मैयानं हाक मारली, कन्हैया. काय यशोदा मैयाची ताकद असेल, काय सामर्थ्य असेल, जरा कल्पना करावं महाराज. ज्या देवाचं स्वप्न पडत नाही, आयुष्य चाललं आमचं, भजन करता करता, पांडुरंगाच्या वाऱ्या करता करता जन्म चालला, तरी परमात्मा स्वप्नात यायला तयार नाही. काय यशोदेची ताकद असेल. हाक मारल्याबरोबर कन्हैया, हाक मारल्याबरोबर तिकडून आवाज, आई आलो. केवढी ताकद आहे. आई आलो 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 म्हणल्यानंतर भगवान परमात्मा धावत आले. भगवंताच्या पायातली पैजणं वाजू लागली. रोनो झोनो रोनो झोनो वाजते पैजण. त्या पैजणाच्या आवाजाचा नाद घुमला आणि त्या नादाला त्या गवळणी लुब्ध झाल्या. लुब्धली नादी लागले समाधी. त्या गवळणीला समाधी लागली. अर्ध्या बटाट्यासारखं टकाटका बघायला लागल्या. भगवान परमात्मा आले. बापरे म्हणले, मोर्चा तर घरीच आलाय. आतापर्यंत कार्यालयावर होता, आता घरी कुछ ना कुछ तर करना पडेगा. आता काहीतरी योग करावं लागेल. लहान लेकरं मोठी हुशार असतात, त्यांच्याकडून काही होऊ द्या. दूध पालतं हो, डबा पालतं हो, त्यालाचा त्यांना एक मोठी ढाल असते. ढाल कशाची असते? आईच्या पदराचा आधार असतो. आईचा पदर ही लेकराची ढाल आहे. पण एक वाक्य लक्षात ठेवा, लहानपणी लेकराला जर पदराचा आधार नाही दिला तर म्हातारपणी आदर नाही, मग आदर. मग पुन्हा पदर नाही मिळाला की लेकरू कसा आदर करील. म्हणून पदराचा आधार पाहिजे. त्या लेकराकडे ती आयडिया असते. त्या भगवान पळत पळत आले आणि आईच्या साडीला धरलं. आई म्हणले, बघा माझं बाळ आलं. किती गुणाचं आहे बाळ, सगुण गुणाचं तान. बाळ दिसतंय गोजिरवान, काय सांगतात गाराणी ग गोकुळच्या नारी. बघा माझं बाळ किती गुणाचं आहे. गवळणी म्हणले, लय गुणाचं नाही, एक खोडी का सांगायला? याच्या खोड्या सांगू किती? किती खोड्या आहेत? परवा आला आमुच्या घरा. आला असं लहान लेकरू कोणाच्या वगैरे जाते. अगं ऐकून घे यशोदे, हे बरं नाही. परवा दिवशी घरी आला 80 वर्षाचं म्हातारं. बाजावर झोपलं होतं उन्हाला. आधीच थंडी सुटली, गार वाऱ्याची झुळूक. म्हातारं काकडत होतं. तुझा कृष्ण आला. 80 लिटर ताकाचा डेरा उचलला आणि म्हाताऱ्याच्या ढिरीवर 2 दिवशी फोडला. यशोदेनं कमरेवर हात ठेवला. पटतं का ग म्हणे तुला काही? माझ्या लेकराचं वय किती? 5 वर्षाचे बाळ माझे गे. 5 वर्षाच्या, फक्त थाप टाका हो, 5 वर्षाच्या बाळाला 80 लिटर ताकाचा डेरा कसा उचलन? काही बोलती का? ऐकून घ्यायले म्हणून काही बोलायचं नाही. बरं उचलला तर उचलला, नाहीतर तुझ्या म्हाताऱ्याची ढिरी का ढिरी का ग म्हणली? काही काही लोकांची ढिरी म्हणजे साधी नसते, नगाराचा असतंय. लय मोठी ढिरी अशी टप्पू नगारा. तुम्हाला सांगतो, एक ढिरीवाला माणूस मी बघितलाय, खरा गोष्टीतला नाही, पंढरपूरला आहे. आता गेल्यावर तुम्ही बघा, एवढी मोठी त्याची ढिरी आहे. मी त्याला गाडीतून बघत होतो, ते मोटरसायकलवर बसायला होतं. त्यानं अगोदर ढिरी टाकीवर ठेवली अशी आणि पुन्हा असा पाय टाकला. लय मोठा. आता पंढरपूरला आहे, तुम्ही गेल्यावर बघा, नाहीतर देव बघायचा सोडून ढिरीवाला हुडकीत बसतात. आहे, नक्की आहे, मोठा माणूस आहे. ते काय म्हणते यशोदा म्हणाले, काय बोलते माझं पोर? दुसरी म्हणले, बघ तेवढ्या दुसरी आली धावत. अगं
चोऱ्या करतोय. काय चोरलं? लोणी चोरलाय. माझ्या घरी पुरा आलाय लोण्याचा. कशाला पोरग चोरायला येईल? काही बोलायचं नाही. काही पुरावा आहे का तुमच्याकडे? पुरावा असला तर बोला, नाही तर व्हा घरी. काही बोलता? रंगे हात चोर पकडायचा मग बोलायचं. यशोदा रागावली. तुम्हाला खायला पुरत नाही, तुम्ही ढालगाज आहेत, तुम्हीच बारगाज आहेत, तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा, आळ घेता या गोपाळा, तुम्ही ठाईच्या ओढाळा. जेव्हा बोलायला लागली, एक गवळण म्हणली बर येऊ दे घरी, नाही ओढीत आणलं तर पुन्हा बोल. नावाचे बोकळाबाईच नाही, ये म्हणाव, दाखवते मटा. हे ना असं आईच्या पदराला धरलं होतं. असं असं बघितलं तिकडं. पेंद्या इकडे काय ती महागल्याकडची आहे का म्हणला नतीवाली? तिकडे कुठे बघायला हवी तर कुठं नत आहे? मी गोकुळातलं सांगायलोय. आता नतीवाली राहिलीच नाही, नतच राहिली नाही. जुन्या काळात नत होत्या 7 तोळ्याच्या 5 तोळ्याच्या. ती नत गेली मध्ये मध्ये नतनी आली बारकुशी. त्या नतनीचं बी राज्य लई दिवस चाललं नाही. नतनीला लाथ आणली महबूब्यानं, ती बसलं बारकुस येऊन दिसताना नवासाना. जाऊ दे आपला काय करायचं ते त्या काळातलं सांगतोय मी. ते नतीवाली लईच बोलायला लागली. म्हणला जरा बगर म्हणला तिचं घर तपास काढून कोण कोण असतंय घरी. बरं म्हणलं काय? तू निघाली तर हे म्हणाव माझ्या घरी येऊन दाखव, नावाचे बोकळाबाई म्हणतात, नाही टंगडं मोडलं तर पुन्हा बोल. ती तन करीत गेली. पेंद्या महागच. ते आतमध्ये घरात गेल्यावर महाग बघितलं तर पेंद्या कशाला राहिला म्हणला घर बघायला, तुझाच नंबर आहे म्हणला आज. ती हातात काठीच घेऊन आली. येऊ दे, नाही टंगडं मोडलं बोल, माझ्या घरी येऊन दाखव. त्याला काय वाटलं बघ, हातात काठी. पेंद्या पुळपुळ कृष्णाकडे आला. काय रे कृष्ण? पेंद्या म्हणला दोघंच आहेत म्हणला, टिकुबा ठिकाणी रुक्माई म्हातारी. एक पोरगी गावात दिलेली पण बैले आगाव आहे म्हणला. काठीच घेऊन महाग लागते, टंगडच मोडते म्हणले. तिच्या घरी न दुसरं घर बघू. कृष्ण म्हणला तुला काय करायचं? आगावाचा नंबर पाहिला, गरीब तर आपलेच आहेत म्हणला. बघ चल. संध्याकाळच्याला सगळ्याला घेतलं, सगळे गोपाळ सगळे वाड्यावर. आता म्हातारी संध्याकाळी काय केलं, गाई चारून म्हातारा आलं होतं. हे बघा म्हणली माझं आणि यशोदेचं भांडण झालंय, कृष्ण आपल्या घरी येण्याची शक्यता आहे, रात्रीच्याला पहारा करावा लागन. म्हातारा म्हणला असला उद्योग माझ्या बापानं केला नाही, दिवसभर गाई मागं दमलोय, पहारा कर नाही तर तिकडं झोप. असलं कोणी सांगितलं तुला कुठं ना करायला? उगा आपलं पहारा करण तुझं बघून घे. ते म्हातारा खाल्लं पडल्या जागेवर झोपी गेलं. आता म्हातारी तरी किती वेळ जागणार आहे? ते बी मध्यरात्रीपर्यंत जागली, ती बी झोपली. हा आतमध्ये सगळ्याला घेऊन गेला. काय खायचे तेवढं खाल्लं. सगळ्याला म्हणा पोट भरलं. म्हणले भरलं, चला बाहेर जावा. तू आलो म्हणला मागून. पेंद्या म्हणला तुझ्या पाया पडतो. उशाला काठी घेऊन झोपली. रे टंगडच मोडते म्हणली. तुला काय करायचं तू जा म्हणला, सकाळी तुला गंमत दाखवतो. सगळ्याला बाहेर काढला, आतमध्ये गेला. त्या म्हाताऱ्यानं दाढी राखली होती, त्या दाढीची इनीची गाठ बांधली आणि दिवा होता का नाही, दिवा काढला, तिथे 1 इंचू सोडला, काडीपिटी काढली आणि तिथे 1 इंचू ठेवला दिवळीत आणि गेलं निघून. आता त्या काळात गवळण पहाटे उठायच्या कामं करायला. ती गवळण पहाटे उठायला गेली आणि जेव्हा म्हाताऱ्याच्या दाढीला झटका बसला, होतं बुटेनाथ पण भलतं कडकनाथ, असा उलट्या हाताचा ठेका दिला. दिशी का ग दाढीवरती का? ती म्हणली आता 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 मी काय दाढी वडली, तुम्ही चिनीला झटका हाणलाय, स्वप्नात हाणला का झटका? आणि मग ते राग बघ, बापरे म्हणला गाठ बसलेली सायली आहे, अंधारात काय गाठ सुटाना. दिवा कुठं आहे? तिकडल्या देवळीत. काडीपिटी तिकडच आहे, जाण. ती म्हणली एकटी कशी आण, आता देवक बांधलंय, उठा. दोघंच्या दोघं उठले. तुम्ही तिकडला दिवा घ्या, मी इकडली काडीपिटी घेते. दोघांनी दोन्हीकडे हात लावला. तिथं काय होतं? इंचू. दोघाला ठणका बसला, ठणकून उडी मारली. माय म्हणली आपल्या घरात भूत घुसलंय. मग इकडे तिकडे हात लावू नका, दिवस उगूस तर बसा. आता बसायचं तर देवक उलट, ते पुढं मांडी घालून बसलं, ते बाई पुढं मांडी घालून बसली नि महाग इनीला असं गुडघ्यावर. बरं आता ते पाट थोडं डुकली लागतेच की माणसाला. तिला अशी झोप लागली की ह्याला झटका बसायचा. झोप नको म्हणतो, पेकाडातला हात घालील. ते म्हणले आता 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 काय माझी दाढी उपटायची वेळ आली, झोपती काय? इथं दिवस उगवल्या बरोबर भगवान कृष्ण गावात आले. चला रे बकुळाबाईच्या वाड्यावर फुकट पिक्चर, 1 रुपया तिकट नाही. चलो सगळी पोरं निघाली. महाराज मस्त चड्या सारोबानाच्या. चला रे चला चला रे. त्या काळात असली सोंग बघायला मजा यायची. तेव्हा टीव्ही मोबाईल नव्हतं ना. गावात सोंग आलं की पोरांची गर्दी. बरं चड्या बी बांधाच्या असायच्या, तिला मजा यायची. एकीकडे सोडलं की इकडे पडायचं. ते खेळच भारी होता. ते गाठ जर बसली ना मग तर लय मजा. आता नाही, आताच्या पोराला ती नाही. ते जुन्या लोकांना माहिती गाठीचा खेळ. ते सगळ्या चड्या सारवत सगळी पोरं अशी रे सगळे बोकळाबाईच्या वाड्यावर. हे गर्दी 500 पोरगा. दरवाजा बंद. जावयानं बघितलं, गावातला जावाई म्हणला सासूबाईच्या दारात. पोरं काय भानगड आहे? दरवाजा जावाई आलं, दरवाजा वाजविला. आत्याबाई, ओ आत्याबाई,
माय म्हणली जावाई आला काय की सासरा म्हणला असू दे जावाई आपलाच आहे घरच्या घरी परमार्थ त्याला तरी मध्ये घे गाठ सोडील हळू दरवाजा उघडून घे मध्ये पोरं असे हुर्रे म्हणाले. कृष्ण म्हणला बोंबलू नका तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पिक्चर सुरू व्हायला उशीर झालाय मेकॅनिकल बोलवलेला आहे तो आतमध्ये जाऊन दुरुस्त करील पिक्चर सुरू तोपर्यंत शांतता पाळा. सगळी पोरं असे सावध कधी पडदा उघडते कधी पिक्चर सुरू होत आहे. ह्याने हळू दरवाजा उघडला आणि जावयाला मध्ये घेतलं दरवाजा बंद केला. जावयानं बघितला जुम्मको जुम्मा. जावई म्हणला सासूबाई लग्नामध्ये हळद किसका कमी पडला होता का काय. जावई बापू तुम्हाला बी काही बोलायचं कळणं गाठ सोडायचं बघा. जावई गाठ सोडायला पण गाठबाई कोणाशी सुटे ना घाट काही सुटाना. जावई म्हणला त्या नंदाच्या पोराला काही म्हणला होतात का. माय काल म्हणले होते सगळ्या बाया बरोबर त्याचाच कार्यक्रम आहे सगळा. आता हो त्याच्याशिवाय गाठ सुटत नाही. त्याला ना बोलवून ती यायला मोकळाय का आता. मग त्याच्या घरी जावं लागेल. कसं जायचं असंच डबल वरात देवक बांधलेलं बाहेर 500 पिपाण्याचा बँडबाजी आहे मोठा ढोली बाजा लावलेला आहे. काही काळजी करू नका पिपाण्या तयारच आहे तुम्ही फक्त दरवाजा उघडा. आता जायल्याशिवाय पर्यायच नाही. आणि मग दरवाजा उघडला बाहेर पोराने म्हणले हुर्रे हुर्रे म्हणल्यावर ती बाई लाजली. लाजल्याबरोबर ही दोडका इकडं कारण बाई 7 फूट होती आणि ही 5 फूट होतं. इकडं बघितलं की इकडून लोंब कळायचं इकडं. पोरं म्हणायचे कसं उडी आणताय. सगळ्या गावात मिरवणूक. आणि मग निम्या रस्त्यात गेल्याबरोबर भगवान बाजूला निघाले आणि यशोदेकडे गेले. आई ए मैया काय रे कृष्णा. आई खरं सांग मी आज कोणाच्या घरी गेलतो का. मायली कुणाच्या घरी जात नाही सगळा पोता राहला तिकडं आणि अंगणातच खेळ जातच नाही म्हणून आता काय जायची गरज आहे. तेवढ्यामध्ये तर ही सोंग आलं पोरं सगळे हुर्रे आल्याबरोबर भगवंतानं हाक मारली. आई आई काय रे कृष्णा बाई रे का लय गंमत आली आहे. काय गंमत आहे. एक माणूस इनीला झोका खेळायला म्हणला ये बाहेर. यशोदा मैया बाहेर आली. बाहेर येऊन बघते हा जुम्मक जुम्मा. यशोदा बी लागली हसायला. आणि तेवढ्यामध्ये ती गवळण कृष्णाला म्हणते जाऊ दे ना एवढ्या बार हा काल कसं वडीत आणते म्हणलीस. नावाचे बकोळबाई नाही कसं वडीत आणलं देवानं. दोघाला आणलं का नाही देवानं आणलं काही ना आणलंय. हां यशोदेला ती गवळण विनंती करायली. यशोदा हसायली आहे. हात जोडले कृष्णा एवढ्यावर क्षमा करा. आणि मग भगवंतानं बघितल्याबरोबर बंधनापासून सुटली गाठ सुटली. मग यशोदेनं बघितलं. यशोदा म्हणली कृष्णा तू बघितल्यावर गाठ सुटली ह्याच्याकडेच काहीतरी खोड आहे. मला वाटत होतं नाही पण हेच आहे. आता गावात राहायचं नाही. गाई घेऊन तू उद्याच्याला काय कर उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना सवे घेऊन गोधना सवे घेऊन गोधना सवे घेऊनी गोधना. गाई घेतल्या गोपाळ सगळे गोपाळ गाई यमुनेच्या काठावर गेले. यमुनेच्या काठावर गाई चरायला सोडल्या आणि वाळवंटात खेळ मांडलेला. कलागति पाई रे कलागति पाई रे कलागति पाई रे कलागति पाई रे पवित्र गाने पवित्र गाये नाना प्रकारचे खेळ सुरू झाले. पहिल्या प्रथम भगवान परमात्मा खेळ कुठला खेळला. चेंडू फळी क्रिकेट. क्रिकेट काय इंग्रजच्या बापाचा खेळ आहे का आपलाच बाप खेळला अगोदर. चेंडू फळी म्हणजे काय क्रिकेट. दुसरा खेळ मांडला विट्टू दांडूचा. माहिती का तुम्हाला विट्टू दांडूचा माहिती का किती प्रकारचा. बॉम्बला काय माहिती मोबाईलचा गेम माहिती फक्त नुसता अंगठाच
ती झोपीत बी पोरगा असंच करतोय त्या मोबाईलच्या गेममध्ये. अरे मर्दानी खेळ विटू दांडू दोन प्रकारचा असतो. दोन प्रकारचा विटू दांडू. एक विटी असते बुटकी, तिला मोजायचं कसं? ती अष्टधा प्रकृती अध्यात्मात एकेटा डोकाटोळा त्रिमिळे चौकोनाला पाचवी वर्षे मंडोळा गोळा, ती अष्टधा प्रकृती. आणि दुसरी इटी असते दोन बाजूला चिचोळी असते, तो तिला कसं मोजायचं? आबक, दुबक आणि तिबक, ही त्रिगुणात्मक प्रकृती आणि ही अष्टधा प्रकृती. गोपाळ म्हणले सारा विटू दांडू आणि काही खेळ मांडू. मग दुसरा खेळ मांडला, हा मामा पोरा खेळून पोरं दमले म्हणले बास झाला, आताही पळायचे खेळ बंद करा, जरा सोपा खेळ करा. तुम्हाला हमामा माहिती आहे? रगुडचे माहिती आहे का? रगुडचे बदका बदकी माहिती आहे? बरं जाऊ द्या, रगुडचे सोडून द्या. तुम्हाला चुळचुळ मंगळा पळी पळतील माहिती का? चुळचुळ मंगळ माहिती? बरं माहिती, सोडून द्या. बरं दुसरा सोपा खेळ सांगतो तुम्हाला. पकव्याचा खेळ माहिती का? पकव्याचा माहित नाही? हा, लय सोपा खेळ आहे, सांगू? बरं राहू द्या, आता पुढच्या वर्षी सांगतो. आता सांगायचं हां. बघा, इथं खेळायचा नाही. तुम्ही शाळेत खेळा नाही तर घरी खेळा, मला काय करा, तुमचे गुरुजी तुम्हाला मारतील. पण इथं खेळायचा नाही. सोपा, लय सोपा खेळ, लय भारी खेळ. त्याला काही लय आटास करायची गरज नाही. राहू द्या, आता सांगतच नाही. सांगू? नीट लक्ष द्या. इथं खेळायचं नाही, शाळेत खेळा. इथं हात घालायचं ना वाजवायचं, ते पकव्याचा खेळ आहे. असे नाना प्रकारचे खेळ गोपाळ खेळले. मग खांदे भार पोटे काय खेळायाचे सुख, 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 काय खेळायाचे. चला वळवू गाई बैसू जेवू एके ठाई. सगळ्या गाई वळवून आणल्या, पाण्यावर घातल्या. भगवान उभे राहिले. आजी ओ सामरावती काला पहाव येते. सगळे वाकून बघायले. तुम्हाला नाही, तुम्हाला टुकटुक माकड वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. काल्याचे असे देवजळी झाले मासे. भगवान उभे राहिले. सगळे गोपाळ जवळ घेतले. सगळ्या शुद्रा एकत्रित केल्या. भगवान परमात्म्याला सगळे प्रसाद मागू लागले. भगवान वर्णन भागवतकार वर्णन करतात. विभ्रदवेनुम जठर पटयो शृंग वेत्रेचे कक्षे वामे पाणी मसुर कवलम तत्फलानि अंगुलेषु तिष्ठन् माद्यांस पुरेसुरदो हास्य नर्वभि स्वये स्वये स्वर्गे लोके मिसते बुभुजे यज्ञ भोगबाल केली पुंडली कृष्ण भगवान मायबाप माझा एक नियम असतो. मायबाप आपण भारताच्या भूमीत जन्माला आलो, भाग्यवान आहेत. आपल्यामध्ये जाती पुष्कळ, पंथ पुष्कळ, संप्रदाय पुष्कळ, देव पुष्कळ. आपण आपल्यात भांडत राहतो. पण याद राखा, आपण जर एकत्रित नाही आलो, धर्मभावाची जोपासना नाही केली तर येणाऱ्या काळात रस्त्यानं फिरता यायचं नाही. परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याची वाट बघावी लागेल. पण वेळ निघून गेली असेल. 5 गोष्टी लक्षात ठेवा. केवळ मुलं जन्माला घालणं महत्त्वाचं नाही, संस्कारित मुलं जन्माला घालणं महत्त्वाचं आहे. एक का असाना, पण शिवाजी राजेसारखा, तुकोबरायका चोखोबरायासारखा, भगतसिंगासारखा, राजगुरूसारखा असा सूरवीर नाहीतर भक्त असावा. खुरवाडा भरला काय कामाचा आहे? कोई चिल्ली ले गई, कोई बिल्ली ले गई, हो गई बाटाबाट. केवळ मुलं जन्मा घालणं महत्त्वाचं नाही, संस्कारित मुलं पाहिजेत. त्यांच्यावर संस्कार महत्त्वाचे आहेत. आज जगातला श्रीमंत माणूस कोण आहे? पैशावाला श्रीमंत नाही, बिल्डिंगवाला श्रीमंत नाही. ज्याची मुलं निर्व्यसनी सदाचारवरती परायण आहेत तोच श्रीमंत आहे. ज्याची मुलं व्यसनी आणि दुराचारी आहेत त्याच्यासारखा दरिद्री माणूस या जगात दुसरा कोणी नाही. म्हणून लेकरावरती संस्कार करा. संस्कार केले, एक लक्षात ठेवा, तरच इथून पुढे आनंद आहे. नाहीतर रडायला झाडं पुरणार नाहीत.
5 महत्त्वाच्या गोष्टी. पहिला मुद्दा मी नेहमी सांगतो, सकाळी उठलो कपाळाला गंध लावा. कुठला का लावा? काळा पिवळा जांभळा तांबडा मॅचिंग करून लावा, पण लावा. पुन्हा मोडला तर मोड. कारण कबीरा मोमी लतीफा मुसलमान सेना नावे जाण विष्णुदास ही सगळ्याची परंपरा आहे, ती आपण सांभाळली पाहिजे. म्हणून उठल्यावर गंध. दुसरा, रोज मंदिरात येऊन दर्शन करा. आपल्याबरोबर लहान लहान मुलाला घेऊन यायचं, भगवंताच्या पाया पडायचं, वडीलधाऱ्या माणसाच्या पाया पडायचं. आपलं बघून ते लेकरू पाया पडायला शिकल, पुन्हा म्हातारपणीला आता हाणणार नाही. कारण येतं वडील जे जे करीती. म्हणून देशाच्या नेत्यावर, गावातल्या पुढाऱ्यावर आणि घरातल्या कर्त्या माणसावर फार मोठी जिम्मेदारी आहे, कारण त्यांच्याकडे बघून मागाला समाज चलत असतो. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, आईवडिलाची सेवा करा. काय झालं या देशातल्या लेकराला? अरे थकलेल्या आईवडिलाला खांद्याची कावड करून तीर्थयात्रेला घेऊन जाणारी श्रावण बाळ ज्या देशानं पाहिली, त्या देशातली लेकर आईवडिलाला वृद्धाश्रमात घेऊन चालली. हे किती मोठी शोकांतिका आहे. म्हणून आईवडिलाची सेवा करा, त्याच्यातच सर्व परमार्थ आहे. पुढे महत्त्वाचा मुद्दा, घरातला आनंद पैशात, कलरमध्ये, बिल्डिंगमध्ये नाही, तो महिला मंडळाच्या हातात आहे. कुठली का मुलगी सून म्हणून घरी येईना, त्या सुनावर मुलीसारखं प्रेम करा आणि त्याही सुनानं सासू सासरेवर आईवडिलासारखं प्रेम करावं. घरात आनंदी आनंद राहील. पुढे महत्त्वाचा मुद्दा, देवानं सुंदर शरीर दिलं, हे काय कायमचं दिलेलं नाही. मग काय कचरा कुंडी का मळीचं बॉयलर आहे? दारू टाक, गांजा टाक, गुटखा टाक, हे काय घाण साठवायची जागा आहे का मळीचं बॉयलर आहे? अरे मस्त निर्व्यसनी राहा, प्रसन्न राहा, एकत्रित या, एकमेकावर प्रेम करा. आपण हसा, दुसऱ्याला हसवा, हसत हसत निघून जा. अरे या राजकारणानं माझ्या देशाचं वाटोळं करून टाकलो महाराज. गावात गाव ठेवला नाही, माणसात माणूस ठेवला नाही. जी माणसं एकमेकासाठी जीव द्यायला तयार होती, तीच माणसं एकमेकाचा जीव घेऊ लागली. ही फार मोठी शोकांतिका आहे. एक लक्षात ठेवा, प्रत्येक 5 वर्षाला डाव खेळायला मिळेल. राजकारण जरूर करा, प्रत्येक 5 वर्षाला डाव मांडा. कुणीतरी हारण, कुणीतरी जिंकन, पुन्हा 5 वर्षाला खेळायला मिळेल. पण एकदा गेलेला माणूस पुन्हा बघायला मिळणार नाही. म्हणून एकमेकाचं वैरी बनू नका. आपण हसा, दुसऱ्याला हसवा, हसत हसत निघून जा. इथं कोण कायमचा राहायला आलाय? एक ना एक दिवस तर जावं लागणार आहे. आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा, भगवंतानं सुंदर मुख दिलं, कशाला शिव्या द्यायला नाही, मग काय निंदा करायला? घरच्या भाकरी खाऊन कोणी सांगितलं गावाचं धुणं धुवायला? बिगर साबणाचं धुणं धुवायला नाही दिलं. मग कमल मुख राम भजन को दिया. एक तर भगवंताचं चिंतन करा, नाही तर संतांचं चिंतन करा. चिंतामुक्त व्हाल, नाही तर गौऱ्या रस्त्याला चित्ता वाट बघायला लागली. एकदा हातवरी करा सगळे, थाप टाका. तुकाराम आपल्या सर्वांना एक सूचना आहे. येणाऱ्या 2 मार्चला जगद्गुरु तुकोबराय पावनधाम संस्थान अंबेजोगाई कळम रोडवरती बोरी सावरगाव तुकोबरायांचं भव्य असं 4-5 कोटी रुपयाचं मंदिर आहे. 2 मार्चला भव्य सप्ताह त्या ठिकाणी सुरू होणार आहे. पण आता त्यांची सुरुवातीची सेवा आहे, गाथा पारायण आहे. येणाऱ्या लोकांना 24 तास अन्नदान, गाथा पारायण, भागवत कथा, तुकोबरायांचं चरित्र कथा, संध्याकाळच्या सत्रात कीर्तनं मोठमोठाली महाराज मंडळी आहेत. आपण सर्वांनी जरूर तुकोबरायाच्या दर्शनाकरता 2 मार्चला पावनधाम संस्थानवरती यावं अशी सर्वांना आग्रहाची विनंती. बोला.